कोणीतरी हक्कानं आपल्याला सांगतं की तुझ्या कुकिंग टिप्स ना खरंच खूप आम्हाला इम्पॉर्टंट होत्या, खूप काही आम्हाला समजत होतं. सो म्हटलं आपल्या फॅमिलीसाठी तर तेवढं माझं कर्तव्यच आहे की मी ते करणं. मी म्हटलं वेळ न वाया घालवता म्हटलं चला आजच आपण एक व्हिडिओ करून टाकू. म्हटलं मस्त आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. आपली लाईफ एकदाच आहे, आयुष्य एकदाच आहे आपलं. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट. चला तर पटकन पहिली टिप अशी आहे, टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे टोमॅटो सूप अवश्य आहारामध्ये घ्या. टिप नंबर 2, कांदे स्वस्त झाले असतील तर एकदम आणून त्याचे उभे काप करून वाळवून घ्या. ते बिर्याणी किंवा मसाले भात बनवायचा असेल तर त्यावेळेस झटपट तुम्ही त्याचा वापर करू शकता. टिप नंबर 3, ज्या लोकांना झोपल्यावर घोरण्याची सवय असते त्यांनी पोटावर झोपावे, याने घोरण्याची समस्या कमी होते. टिप नंबर 4, पुदिना जास्त असेल तर वाळवून त्याची पावडर करा, मग बिर्याणी किंवा चटणीला आपण वापर करू शकतो. टिप नंबर 5, कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात वाळवून ठेवावे. टिप नंबर 7, घरात जर नवीन भांडी आणली असेल तर त्याचे स्टिकर खूप घासावे लागते. त्यासाठी ते थोडं भांड गरम करायला ठेवा आणि मग लगेच स्टिकर काढा, लगेच निघते. नक्की एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 8, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे आग पटकन विझते. टिप नंबर 9, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. टिप नंबर 10, स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. टिप नंबर 11, दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे. टिप नंबर 12, गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. टिप नंबर 13, ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटले की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं. टिप नंबर 14, भाजीचा रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो. टिप नंबर 15, शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा. टिप नंबर 16, डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक आणि चविष्ट होतील. टिप नंबर 17, पोळ्यांचे कणिक, थालीपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ छान होतात. टिप नंबर 18, आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता. टिप नंबर 19, सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. नक्की एकदा ट्राय करा. अँड लास्ट टिप, किचन मधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.